तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलचं नाव आहे बड्या टॅटू आर्ट्स। तर आज या तुम्हाला ब्लॉगमध्ये व्हिडिओ बघायला भेटणार आहे, ती म्हणजे आज दिवस खास आहे, कारण आज माझ्या मम्मीचा 50वा वाढदिवस आहे आणि 50व्या वाढदिवसासाठी दिवस त्यांचा खास बनवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघत राहा। स्पेशल काय बनवणार आहे आणि बर्थडेचं सेलिब्रेशन कशा प्रकारे करणार आहे ते व्हिडिओमध्ये मला बघायला भेटणार आहे। तर चला पहिले सुरुवातीला मम्मीला भेटू चला। तर आता आज मम्मीचा 50वा वाढदिवस आहे। सर्व आम्ही कुटुंब सर्व खुश आहोत, कारण का या दिवसाची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो। कारण आपण जे आपल्या आईने जे केलेलं कष्ट आणि आज जो त्यांचा दिवस आहे तो म्हणजे 50वा वाढदिवस, तो आपल्यासाठी खूप लकी असतो, कारण का आपल्यासोबत आज आई आहे। आणि कारण का या जगामध्ये जर सुरुवात करतो ना आपण, त्या आईच्या खुशीतूनच करतो आणि आईच्या खुशीतून या आपला पहिला जगाचा आपण अनुभव घेत असतो, कारण तिच्याच नजरेतून या आपण सर्व पूर्णपणे जग पाहतो। कारण प्रत्येक सुखदुःखात तीच आपल्या सोबत उभी असते, कधी प्रेमाने समजवते तर कधी चुकीचं वागलो तर कधी आपल्याला ती समजावून ओरडते, कारण तिच्या मनात सर्व काही आपले प्रेम असते। कारण या निस्वार्थी प्रेमामध्ये कितीही संकट आली तरी आपल्यासाठी आई उभी नक्कीच असते, कारण तिने जे केलेले जे कष्ट आहे आणि जे तिने केला त्याग आहे, त्याच त्यागासाठी आणि कष्टासाठी आम्ही तिची मुलं खूप दिवस तिचा खास करत आहोत। तर पुन्हा एकदा मम्मीला 50व्या वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा। तुम्ही मला वाटतं 15 किलो कुपा होता आणि सुरमई फ्रायसाठी बघू रात्रीची तोंडी लावायची मला वाटतं सोय चालू आहे, आणि त्यासाठी सुरमई फ्राय ही खूप भारी लागते। आणि आता वाटते कुप्याची बिर्याणी स्पेशल, आमच्या गावामधली स्पेशल बिर्याणी असते कुपा बिर्याणी। कुठल्याही फंक्शनला, बर्थडे असो, कुठल्या घरात कार्य असो, फक्त त्याला वार चांगला बघते। तर बघू शकता पूर्णपणे मच्छी कापून झालेली आहे। तर चला आता आपण घरामध्ये बघू, चला अजून काय तयारी चालू आहे। खास बिर्याणी पण बनवणार आहेत आपल्या इथं मला वाटतं आता सर्व कांदा कटिंग करून झालेले। आई आई आल्यात मुलेखंडमधून आणि इथं तुम्ही बघू शकता सर्व मला वाटते कटिंग तयार झालेले आहे। आता तयारीला आलेले आहेत सर्व। विश केलं का नाही मम्मीला? विश नाही केलं बघ, आता करते विश। धन्यवाद धन्यवाद। 50वा वाढदिवस आहे, खूप खुश आहे आमची आई, तुम्ही बघू शकता। आणि आता सर्व तयारी आता चालूच आहे। आता बिर्याणीला सुरुवात करणार आहे ना। बिर्याणी कोण बनवणार आहे? आई बनवणार आहे काय? आणि मामी आणि आत्या पण आहे। ओके, म्हणजे सर्व मिळून एक चांगल्या पद्धतीने बिर्याणी बनवणार आहे। समोर बघू शकता आताच कामावरून आलेले आहेत सुनबाई, असा 2 सुना तयार आहेत, म्हणजे फुल तयारी सजावटसाठी घेऊन आलेले आहेत। काय काय आणलं? डेकोरेशनचं सामान घेऊन आलेले आहेत। बघू आता काय डेकोरेशन करतात। काय गो काय आणलास? आणि आज आपल्या मम्मीचा 50वा वाढदिवस आहे, कसं वाटतं आपल्याला? खूप भारी वाटते। असं वाटतंय की म्हणजे बर्थडे सेलिब्रेट करताना मला खूप आनंदी आहे, म्हणजे आनंदी आहे, म्हणजे त्यासाठी आपण त्यांचा दिवस खास तयार करत आहे। आणि आज काय स्पेशल काय बनणार आहे? आज कुपा बिर्याणी बनणार आहे। कुपा बिर्याणी तर सजावटची पूर्ण तयारी चालू आहे आणि सजावटसाठी तुम्ही बघू शकता पूर्ण तयारी करत आहे।
तुम्ही सजवतो काय प्रांशू प्रांशू हे बघ प्रांशू बघ किती मस्त आहे हसते प्रांशू हसून दाख मग तू काय करता आमचं नाव काय किशान आहे किशा मला ते बोलून उगवत आहे तर आपली बिर्याणी कुठपर्यंत आली बघू चला आई झाली का बिर्याणी तर आपण बघूया आईच्या हातची स्पेशल बिर्याणी आई पूर्ण टोटल किती किलो झाली म्हणजे प्रांशू बोलू आता बघूया आपण सर्व घरामध्ये परिवार आलेला आहे आणि इथं मम्मीच्या बहिणीचा नंदनाचा म्हणजे माझ्या आत्या ते सर्व पण आलेले आहेत आणि इथं सजावट पण तयारी मी केलेली आहे इथं बघू शकता मम्मीच्या बहिणी मामा मावशी असा सर्व म्हणजे माझ्या मामी आणि मावशी असतात आणि इथं सर्व नंदन आणि माझ्या आत्या असतात सर्व बघूया आता थोड्याच वेळात आपण आणि इथं मावशी असं आलेलं आहे तुझं काय पाहिजे
यांगा बघा यांगा बघा यांगा बघा यांगा बघा टेपकर गँग सगळे आले तर तुम्ही बघू शकता इथं मम्मीचा शाळेतला ग्रुप आहे, शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे. तर इथं मामा आणि सर्व मावशेच आहेत. तर मी मग कसं वाटलं आपला मम्मीचा 50वा वाढदिवस आणि काय बोलणार दोन शब्द आपल्या मम्मीसाठी वाढदिवसाबद्दल 50व्या वाढदिवसाची. तर आपलं नाव सुरुवातीला माझं नाव सरोज नितीन कोली. काय बोलणार आपल्या मम्मी बोला 50व्या वाढदिवसाबद्दल.
एकदम छान मस्त मुलांनी तिथे साजरा केला आणि सरप्राईज पण दिला. धन्यवाद. तर इथं कुप्पा बिर्याणी खाली ना कौपास आहे. आणि आपली जी मम्मीची मेकअप केली या ताईने केलाय, खरंच खूप भारी केली. माझ्या मम्मीला मी नवीन लुक मध्ये आज बघली, खूप भारी वाटलं माझ्या मम्मीला. बोला काय बोला. DHK ग्रुपचा हौशी कलाकार आहे मनीषा. अरे बापरे. म्हणून मी आज कलाकार चांगला झालोय. ओके ओके, तिचंच पण माझं झालं. ओके ओके, माता चांगली असली तर काय. 100%. तर इथं सर्व केक कटिंग आणि आपल्या जी बिर्याणी बनवलेली स्पेशल बर्थडेसाठी कुप्पा बिर्याणी, त्या पूर्ण डिश वगैरे सर्व भरत आहेत. आता वशलच नाही. मोठा केक तर आता बिर्याणी कशी वाटली? मस्त झाली ना एकदम. आता तुला कशी वाटली? छान. आपली कुप्पा बिर्याणी आपल्याला वाटते आपल्या गावानं स्पेशल असते वाटते प्रत्येक कार्याला. आणि कारण का माझे मित्र असतात नाही, भरपूर लोक विचारतात कुप्पा बिर्याणी काही भेटते काय भेटते, कारण त्यांना खावायला नाही भेटत, कारण का ते आपल्याच कार्यामध्ये बनते. धन्यवाद. चला ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे आणि मम्मीला विचारूया तुझा यो बड्डे कसा सेलिब्रेट झाला, कसा वाटला तुला या बड्डेबद्दल. म्हणजे साजरी केला, सर्वजण तुझे ग्रुप, आपले शाळेतले ग्रुप आले, आपले पाटील परिवाराला, टेपकर परिवाराला, सर्व ग्रुप एकत्रित येऊन तुझा साजरी केला. तर विचारूया मम्मीला कसा प्रकारे कसा वाटला तुला बड्डे सेलिब्रेट करून. तर इथं मम्मी बसलेलं आहे. मम्मी, तर पहिला मला तुझ्या लुकबद्दल खूप भारी वाटलं. एक तुला बऱ्याच वर्षांनी मी असं या लुकमध्ये बघितलं, खूप मनाला भारी वाटलं. आणि अशीच मला माझ्या लग्नामध्ये तुला वरमाय अजून चांगल्या प्रकारे काढेल. तर मम्मी, कसा वाटला तुला बड्डेचा 50 वर्ष सेलिब्रेट केल्याबद्दल? आणि तुझ्या शाळेतले आले, आपले पाटील परिवार आले आणि टेपकर परिवार माहेरचे आले, कसं वाटलं त्यांच्याबद्दल? चांगला वाटला, एकदम मस्त वाटला. एकदम उत्तमाचा दिवस गेला हा माझा 50वा वाढदिवस. माझ्या तुम्ही मुलांशी केल्या, एकदम मला भरून डोळे आल्यासारखा झाला. मला खूप चांगला वाटलं. तर मम्मी पूर्णपणे भावूक झालेले आहे, कारण सर्वजण आम्ही विचार पण नव्हता केला एवढ्या चांगल्या प्रकारे आमचा मम्मीचा बड्डे सेलिब्रेट होईल. खूप कमी वेळामध्ये आम्ही साजरी केला, पण एकदम चांगल्या प्रकारे झाला. तर असेच माझे आईवरती शुभेच्छा देण्यासाठी आलेत तुम्ही, खूप मनापासून आभार तुमचे. आणि चला ब्लॉग एंड करूया. जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.